बीडच्या परळीमध्ये गेल्या वर्षभरात 109 मृत्यू झालेल्या प्रकरणी आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली। 109 मृतदेहांबाबत मी एसपीला विचारणार असल्याचं त्यांनी सांगितलं। भाजपा आमदार सुरेश धस यांच्या आष्टी विधानसभा मतदारसंघात ओबीसी समाज सुरेश धस यांच्यासह मनोज जरांगेंच्या विरोधात आक्रमक झालाय। बीडच्या पाटोदा पोलीस ठाण्याच्या बाहेर मुंडे समर्थकांनी ठिय्या आंदोलन केलंय। यावेळी जातीय तेढ निर्माण करणाऱ्या वाचाळवीरांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज हिंगोलीतल्या सर्व ग्रामपंचायतींनी लेखणी बंद आंदोलन केलंय। मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या आणि सरपंचाच्या सुरक्षेसाठी कायदा करा या मागण्यांसाठी हिंगोलीमध्ये आंदोलन होत आहे। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायत कार्यालय बंद आंदोलन करण्यात आलं। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी बंद पाळण्यात आला। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये बंद पाळण्यात आला। या ग्रामपंचायत बंद आंदोलनामध्ये जिल्ह्यातील 350 ग्रामपंचायती सहभागी झाल्यात। फरार आरोपीची अटक आणि आरोपींना कडक शिक्षा द्यावी या मागणीसाठी सांगलीमध्ये ग्रामपंचायत काम बंद आंदोलन पुकारलंय। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ शिरूर तालुक्यातल्या शिक्रापूर ग्रामपंचायतीनं काम बंद आंदोलन केलंय। दरम्यान ग्रामपंचायत बंद ठेवून घटनेचा निषेध केला। या हत्याकांडातल्या सर्व आरोपींना अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची उद्या पत्रकार परिषद होणार आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाची माहिती देण्यासंदर्भात उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे। बुलढाणा जिल्ह्यातील केस गळती प्रकरणामध्ये मोठी अपडेट आहे। बोनगावातील आणि खातखेड येथील पाण्यात नायट्रेट सारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळलाय। तर पाण्याची टीडीएसची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। गावकऱ्यांसाठी हे पाणी वापरणं विष ठरतंय। अमरावतीच्या आडगाव जिल्हा परिषदेच्या शाळेत अन्नातून झालेल्या विषबाधा प्रकरणामध्ये प्रशासनानं कारवाई केली आहे। शाळेचे मुख्याध्यापक दिनेश भागवत यांना निलंबित करण्यात आलं। शाळेतील 32 विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाली होती। मालेगावातील बाल रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी झाली आहे। वातावरणातल्या बदलामुळे सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली। दूषित पाण्यामुळेही मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतोय। HMP व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढली आहे। रुग्ण केंद्रित आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यावर भर द्या असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाच्या 100 दिवस नियोजनाचा आढावा घेतलाय। आरोग्य विभागाच्या सर्व आरोग्य यंत्रणेतील घटकांचं मूल्यमापन करण्याचेही आदेश दिले। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात घसरण होतीये। सध्या बाजारात हिरव्या वाटाण्याचा हंगाम सुरू झाल्यानं आवक वाढली आहे। त्यामुळे आधी प्रति किलो 50 ते 60 रुपयांनी उपलब्ध असलेला मटार आता 30 ते 32 रुपयांना मिळतोय। माघी गणेशोत्सवापासून शाडूच्याच गणेश मूर्ती वापरण्याचे निर्देश देण्यात आलेत। मुंबई हायकोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महापालिकेनं याबाबत परिपत्रक काढलंय। पीओपीच्या मूर्तींमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी हा निर्णय घेतलाय। मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला आंतरराष्ट्रीय परिषदेनं 5व्या श्रेणीचं मानांकन दिलं। हा उल्लेखनीय टप्पा गाठणारं मुंबई विमानतळ भारतातलं पहिलं आणि जगातलं 3रं विमानतळ ठरलंय। पिंपरी चिंचवड आरटीओच्या तिजोरीत 1095 कोटींची भर पडली। गेल्या 4 वर्षात आरटीओचं उत्पन्न दुप्पट झालं। तर 2024 मध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयात 1,91,000 वाहनांची नोंदणी झाली आहे। मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर अवैध मासेमारी रोखण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे। रायगडमध्ये वरसुली समुद्र किनारी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीमध्ये यंत्रणेचा प्रारंभ झाला। 7 सागरी जिल्ह्यांकरता 9 ड्रोन उपलब्ध करून देण्यात आले। ठाण्यातील कळवा रेल्वे कॉलनीत दररोज शेकडो लिटर पिण्याचं पाणी वाया जातं। इमारतींवर असलेल्या टाक्या भरल्यानंतरही पाणी बंद केलं जात नाही। त्यामुळे दररोज शेकडो लिटर पाण्याची नासाडी होतीये। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं रहाटणीमध्ये ड्रेनेजचं काम सुरू आहे।
गेल्या 2 आठवड्यांपासून काम सुरू असल्यामुळे रस्ता अरुंद झाला, त्यामुळे शाळेत जाणारे विद्यार्थी तसंच पालकांना त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे लवकरात लवकर काम पूर्ण करावं अशी नागरिकांची मागणी आहे। पिंपरी चिंचवड शहरात रक्ताची कमतरता निर्माण झाली आहे। वायसीएम रुग्णालयामध्ये रक्ताच्या 35,000 पिशव्यांची मागणी असताना केवळ 13,000 पिशव्याच उपलब्ध आहेत। त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत। किल्ले प्रतापगडावर सुरू असलेलं संवर्धनाचं काम निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याचा आरोप केला जातोय। संबंधित ठेकेदाराकडनं कामाकडे दुर्लक्ष होत असल्यानं शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे, तर जिल्हा प्रशासनानं याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे। चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातून होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत। त्यामुळे या वीज केंद्रातल्या प्रदूषणावर आळा घाला अशा सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी वीज केंद्रातल्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत। एक लाखांहून अधिक थकबाकी असणाऱ्या मालमत्तेवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका जप्तीची कारवाई करणार आहे। कर संकलन विभागानं आतापर्यंत तब्बल 418 मालमत्ता जप्त केल्या। त्यांच्याकडे 11,37,00,000 मालमत्ता कर थकीत आहे। फलटण शहरात नगरपालिकेकडनं अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली आहे। रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण झाल्यानं नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। 3 दिवस ही मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली आहे।